नमस्कार, माझं नाव तेजस्विनी स्वप्नील सातपुते। काल माझे मिस्टर आणि माझे वडील दोघं जण गाडी सर्व्हिसिंगला टाकायला बजाज चेतक शोरूम मध्ये गेले असताना हा सगळा प्रकार घडला। यामध्ये आम्ही गाडी 19 फेब्रुवारी 2025 ला घेतली। 19 फेब्रुवारी 2026 ला तिची सर्व्हिसिंग संपली, इन्शुरन्स संपला। पण यामध्ये 5 वेळा आम्ही गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती। आणि पहिल्यांदा ज्यावेळेस गाडी घेतली, गाडीला हार घातल्या दिवसापासून त्यांना सांगतोय की गाडीचा आवाज होतोय, गाडी चालत नाहीये। पण त्यांनी 15 दिवसात गाडी रुळल, व्यवस्थित होईल असं सांगून आम्हाला गाडी देऊन टाकली। त्यानंतर आम्ही 15 दिवसांनी त्यांच्याकडे पुन्हा जाऊन कंप्लेंट केली। त्यावेळेस पण त्यांना सांगितलं, हे असं वारंवार झालं। जून महिन्यामध्ये माझे वडील वारीला निघून गेले, त्यावेळेस गाडी बंद पडली। वारीवरून आल्यानंतर त्या गाडीचं चार्जर खराब आहे, यासाठी आम्ही त्यांना कंप्लेंट करायला गेलो की आमच्या गाडीचं चार्जर खराब आहे, गाडी चार्जिंग होत नाहीये, काय करायला पाहिजे, आम्हाला चार्जर बदलून द्या। तर चार्जर घेऊन गेल्यानंतर ते बोलले गाडी इथं घेऊन यायला लागेल। म्हणून माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं की बाबा मला गाडी जामगाववरून इथं आणायची, मला 3-4 हजार रुपये त्याला खर्च जाणार आहे, तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी करा। हे सांगितल्यानंतर त्यांनी कंपनीचा नंबर लिहून दिला का तुम्ही कंपनीला कॉल करा, ते लोक गाडी टोईंग करून आणतील। पण त्यांनी कुठल्याही पद्धतीचं याच्यावर ऍक्शन घेतली नाही। आपण त्यांना ऑनलाईन कंप्लेंट केली, गाडी टो करण्यात आली नाही। त्यानंतर 2 महिने गाडी जागेवर उभी राहिली या सगळ्या प्रोसेसमध्ये। त्यानंतर 2 महिन्यांनी गाडी इकडे आम्ही घेऊन आलो। घेऊन आल्यानंतर त्यांनी 15 दिवस गाडी लावून घेतली, आम्हाला कुठल्याही पद्धतीचा फॉलोबॅक दिला नाही। आणि प्रत्येक वेळेस आम्ही सर्व्हिसिंगला आलोय, आम्हाला रिसिप्ट द्या, काहीतरी पुरावा द्या का आम्ही तुमच्याकडे गाडी घेऊन आलोय। त्यांनी कुठल्याही पद्धतीचा आम्हाला पुरावा दिला नाही। पण यावेळेस ज्यावेळेस त्यांच्याकडे पुरावा मागितला, रिसिप्ट मागितला, तर त्यांनी या प्रकारचं कृत्य करून माझ्या मिस्टरांना, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, बाकीच्या तिथल्या लोकांनी, तो सचिन कोलोड आहे त्यांनी, या सगळ्या लोकांनी बेदम मारलं। ही एकदम निषेध करणारी गोष्ट आहे। तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा, हीच आमची इच्छा आहे। थँक्यू। काल आमच्या सासऱ्यांची बजाज चेतकची गाडी नीट करण्यासाठी आम्ही शोरूम मध्ये गेला असता गाडीची सर्व्हिसिंग लवकर होत नाही या संदर्भात विचारणा करण्यासाठी माझे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत यांनी मॅनेजर साहेबांशी विचारणा केली असता त्यांनी आरेरावीची भाषा करून शिवीगाळ करायला सुरुवात केली, दमदाटी करायला सुरुवात केली। याचा व्हिडिओ मी स्वप्नील सातपुते यांनी काढायला सुरुवात केली असता मॅनेजर पलट माझ्या अंगावर धावून आले, मला ग्रिलवर जोरात लोटून दिलं, माझा गळा दाबून धरला। मी श्वास घेता येत नसल्यामुळे श्वास घेण्यासाठी धडपड करत होतो। त्यावेळेस ती झटापट पाहून कंपनीमधील 20 ते 25 कर्मचारी माझ्या अंगावर धावून आले व माझा जीव घेण्याचा प्रयत्न या बजाज शोरूम मालपानी चेतकवाल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे। तर बजाज चेतक शोरूम मध्ये गाडी सर्व्हिसिंगला जावे की नाही हा मोठा प्रश्न मला पडला आहे। माझा प्राण घेण्याचा कट या शोरूम वाल्यांनी केला होता। मी कसा बसा देवाची कृपा म्हणून वाचलो। या सगळ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे।